हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आज आपला फ्री आरी वर्क ॲडव्हान्सचा डे 14 म्हणजे 14 आहे. आपले ॲडव्हान्स क्लासचे 13 दिवस कंप्लीट झाले आहे आणि आजचा दिवस 14वा आहे आणि बेसिकचे पण आपले 40 दिवस कंप्लीट झाले आहे. तर इथे आपण आज आपल्या 14 ॲडव्हान्सच्या डे 14मध्ये आपण आज इथं लीफ बघणार आहोत. एक छान प्रकारचं नवीन प्रकारचं एक लीफ इथे रेडी करणार आहोत. तर ते आपण काय वापरून करणार आहोत, तर हे बघा इथं मी घेतली आहे सिक्वेन्स. ही मी येल्लो कलरची घेतलेली आहे. याच्यावर पण कलर अवेलेबल असतात, तुम्ही कोणत्याही कलरची तुम्हाला जसं आवडेल तसं घेऊ शकतात. इथं मी सिल्क थ्रेड रेड कलरचा घेतलेला आहे आणि आपली ही आज नॉर्मल शिलाईची निडल घेतलेली आहे. हे वापरून आपण आता इथे लीफ तयार करणार आहोत. चला तर मग आता वेळ न घालवता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात. आपण नॉर्मल निडलनी करत आहे म्हणून इथे आपल्याला इथे आपण नॉर्मल निडलनी करत आहेत म्हणून इथे आपण जास्त पदर घेणार आहोत. जर का आपण प्रोफेशनल निडलनी केलं असतं तर तिथे डबल घ्यावं लागलं असतं. म्हणून आता इथे आपण जास्त पदर घेणार आहोत. निदान 6 म्हणजे 3 पदर आणि त्याला डबल केलं तर 6 पदर होतात. 4 जर का घेतले आपण तर त्याला डबल केलं तर 8 होतात. आता इथे आपल्याला फ्रेंच नॉट करायची आहे ना, म्हणून इथे नॉर्मल निडल घेतलेली आहे. तर चला तर मग आता आपण हे थ्रेड जरा जाड करून घेणार आहे. मी इथे 3 पदर घेणार आहे सिल्क थ्रेडचा, म्हणजे तो डबल करून 6 होतो. बघा अशा पद्धतीने मी 6 पदर करून घेतलेले आहेत याचे आणि इथे एंड नॉट देऊन घेतलेली आहे. असं निडलमधनं डबल करून टाकून घेतलेलं आहे निडलमध्ये. हे बघा आता बऱ्याच त्यांना प्रश्न पडतो की सिक्वेन्स कोणत्या साईजची घेतली आहे. आता ही सर्वात लहान साईज घेतलेली आहे मी इथे सिक्वेन्सची, कारण की आपल्याला ह्या फ्रेंच नॉट करून आपल्या ह्या लिफमध्ये त्याला भरायचं आहे. त्याच्यामुळे मी ही सगळ्यात लहान साईजची सिक्वेन्स घेतलेली आहे आणि त्या सिक्वेन्सवर उठून दिसण्यासाठी मी हा रेड कलरचा सिल्क थ्रेड घेतलेला आहे, जेणेकरून कलर कॉम्बिनेशन पण छान दिसतं आणि उठून पण दिसेल. जर का आता ही माझी येल्लोइश कलरची सिक्वेन्स आहे. तर आता हे बघा सगळ्यात पहिले मी आता इथून लास्टच्या पॉईंटपासून इथून खालून थ्रेडवर काढून घेणार आहे. बघा मिडल पॉईंटला जिथून मी जिथून मध्ये एक लाईन ड्रॉ केली आहे तिथून मी हा जो आपला खालचा थ्रेड आहे तो वर काढून घेतलेला आहे. आता मी इथे एक सिक्वेन्स घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने जवळ घेणार ही सिक्वेन्स आणि आपण फ्रेंच नॉट कशी देतो, याला एक आडी घालायची आपल्या निडलला आणि ते खाली सिक्वेन्स घ्यायची. अशा पद्धतीने बघा सिक्वेन्स घ्यायची. एक निडलला एक आपण अशी गोल गोल राऊंड करून घेतलं की मग सिक्वेन्स घ्यायची. सिक्वेन्सचे जे मधला सर्कल असतो त्यातून आपली निडल वरतून खाली पंच करून हा जो एक थ्रेड आहे तो साईडनी पक्क पकडायचा आणि अशा पद्धतीने खालून थ्रेड ओढून घेऊन आहे बघा अशा पद्धतीने एकदम प्रॉपर आणि खालचा थ्रेड हा पक्का ओढून घ्यायचा. म्हणजे जो सिल्क थ्रेड आहे ना, प्रत्येक त्याचे जे पदर आहेत ते एकही उचकले गेले नाही पाहिजे, तर ते आपलं फिनिशिंगमध्ये काम दिसणार आहे. कारण सिल्क थ्रेड हा सिल्की असल्यामुळे काय होतं की ते असे सुटे होऊन जातात. हे बघा असे हे सुटे आपण जे 6 पदर घेतलेले असतात ते असे सुटे होऊन जातात वेगवेगळे. तो असा एकसारखा बसत नाही. जसं की आपला शिलाईचा थ्रेड बघा, आपण 2 पदर घेऊ 3 पदर घेऊ किती पदर घेतले तर ते असे एकमेकांना चिटकून बसतात. पण हे सिल्की असल्यामुळे हा असा सगळे पदर असे त्याचे वेगवेगळे सुटे होतात. त्याच्यामुळे ते उचकण्याची शक्यता असते. तर तसं होऊ द्यायचं नाही आहे. आता मी राईट साईडला एकदा केलं की एकदा लेफ्ट साईडला करून घ्यायचं लगेच, किंवा तुम्ही एकदा पूर्ण साईड अशी लेफ्ट साईडच कंप्लीट करून घेऊ शकता आणि मग राईट साईड पण करून घेऊ शकता, तशीही पद्धत चालते. पण एकदा लेफ्ट एकदा राईट केलं ना की दोन्ही पण सेम येत राहतं. त्याच्यामुळे मी लगेच असं राईटला पण खालून निडलवरती मिडल साईडलाच पंच करून घेणार आहे आणि जसं सेम पद्धत जशी आपण राईटला केली आहे तशीच मी लेफ्टला करणार आहे. आणि सिल्कचं थ्रेड मी तुम्हाला नेहमी सिल्कचा थ्रेडनी काही डिझाईन दाखवताना नेहमी सांगते
की सिल्क थ्रेड वर्क करताना काळजीपूर्वक करायचं आहे, थोडंही उचकता कामा नाही. कारण की सिल्क थ्रेड हे वर्क खूप छान दिसतं, पण ते फिनिशिंगमध्ये असल्यावर जर का तुम्ही, कारण सिल्की थ्रेड हा कसा असतो, एकदम सिल्की असल्यामुळे तो कधी कधी निडलमध्ये पण अटकतो, मग त्याचे दोरे दोरे निघतात, मग ते फिनिशिंग दिसत नाही. त्याच्यामुळे त्याचं काम करताना एकदम व्यवस्थित आणि सावकाश पद्धतीने करायचं आहे, जेणेकरून फिनिशिंग बिघडता कामा नाही. आता चला तर मग इथे परत मी एक सिक्वेन्स घेतली आहे. निडलला एंड नॉटसारखं राऊंड करून घ्यायचं आहे 2 वेळेस आणि सेम पद्धतीने निडलमध्ये सिक्वेन्समध्ये निडल पंच करून घ्यायची आहे आणि वरतून खाली निडल पंच करायची आहे. निडल सिक्वेन्समध्ये निडल एकदा टाकून घेतली की वरतून खाली ती पंच करायची आहे. एकदम सिंपल पद्धत आहे. तुम्ही जर का माझ्या बेसिकचं व्हिडिओ बघितला असेल एंड नॉट कशी द्यायची, तर तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. हे बघा अशा पद्धतीने जर का निडल वरतून खाली पंच केली ना, तर हा जो आपला डाव्या हातात आपण जो हा थ्रेड पकडतो तो थोडा पक्का पकडायचा आणि थोडा थोडा लूज सोडत खालचा थ्रेड हा ओढत जायचा आहे. जी खालून आपण निडल टाकली आहे ती, हे बघा अशा पद्धतीने, म्हणजे ते सगळे पदर व्यवस्थित खाली जातात. हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर असं आपलं दिसत आहे. त्याच पद्धतीने आता परत मी मिडलची जी लाईन आहे तिथून आपली निडलवर काढणार आहे. थोडासा गॅप सोडून. हे बघा अशा पद्धतीने परत तसंच निडलला 2 वेळेस पंच करायचं, हे राऊंड करायचा आणि सिक्वेन्स घेऊन निडल पंच करायची. खूप सोपी पद्धत आहे, पण एवढंच आहे की थोडं काळजीपूर्वक करावं लागणार आहे. कारण की हे बघा हे असे दोरे सगळे वेगवेगळे होऊन जातात. तीच पद्धत करायची आहे बघा. खूप सुंदर असं हे लिप आपलं रेडी होतं. हे बघा आता आपण फक्त 3च स्टेप केलेले आहे, तरी पण किती सुंदर आपला हाफ लिप दिसत आहे. आणि वर्क करताना कधी पण लक्षात ठेवायचं, जी ड्रॉ केलेली लाईन आहे त्याच्या बाहेर
जाऊ द्यायचं नाही, बरोबर प्रॉपर लाईनवरच घ्यायचं आहे, तर आपला शेप प्रॉपर येतो. थोडी पण लाईन डिस्टर्ब झाली की आपला शेप प्रॉपर येत नाही. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पण आपल्या फ्री आरी वर्क क्लासेसचा फायदा होईल. आणि काही तुम्ही पहिल्यापासून सर्व व्हिडिओज बघा, जेणेकरून जे छोट्या डाऊट्स असतील तुमचे काही, किंवा तुम्हाला जे पुढे येणार आहे ते पूर्ण क्लिअर होऊन जातील, की आता फ्रेंच नॉट कशी द्यायची, कशी करायची, एकदम प्रॉपर सर्व टिप्स सोबत मी बेसिकमध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही पहिले बेसिकचे व्हिडिओ बघा, त्याच्यानंतर ॲडव्हान्सचे व्हिडिओ बघा. बेसिकचे व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला ॲडव्हान्स व्हिडिओ बघायला काही अडचण येणार नाही, सर्व तुमचे डाऊट्स क्लिअर राहतील. हे बघा, आपलं लीफ आता रेडी होत आहे, एकदम प्रॉपर आहे, छान. हे बघा किती सुंदर असं आपलं हे लीफ दिसत आहे. आता जे परत मिडलमध्ये घ्यायचं आणि स्ट्रेट करायचं, स्ट्रेट लाईनमध्ये करायचं आहे. खूप सुंदर असं आपलं हे लीफ रेडी झालं आहे. हे बघा, आपलं किती सुंदर असं प्रॉपर फिनिशिंगमध्ये आपलं हे लीफ रेडी झालं आहे आणि खूप सुंदर असं दिसत आहे. हे आपण याचं हे यूज कुठेही करू शकतो. एकदम छान प्रकारे असं आपलं हे लीफ रेडी झालं आहे. आणि आतापर्यंत आपण 3-4 प्रकारचे लीफ शिकलेलो आहे. कट पाईप्स लीफ, बीट्स लीफ, बऱ्याच ताईंना लीफ शुगर बीट्सच्या लीफमध्ये प्रॉब्लेम येत आहे, तर ते सुद्धा मी परत एकदा घेणार आहे दुसऱ्या पद्धतीने. थोडं अजून चांगल्या प्रकारे मी, म्हणजे त्यांना थोडंफार जमत नाही आहे, त्याच्यामुळे मी अजून चांगल्या प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे. लवकरच आपण ते पण घेऊयात. काही ताईंना त्याच्यात थोडी अडचण येत आहे. तर बघा, हे आजचं लीफ खूप सोपं आहे. तुम्ही छान प्रकारे प्रॅक्टिस करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं आजची लीफ बघून, आजची डिझाईन बघून. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल, जे कोणी हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल, त्यांनी नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जाऊन व्हिजिट द्या, सर्व व्हिडिओज बघा, जेणेकरून तुम्हालाही त्याचा फ्री आरी वर्कचा फायदा होईल. आणि ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्ट असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करा. चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा. थँक्स फॉर द वॉचिंग.